नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी निघालेली आहे, कोकण रेल्वे भरती निघाली 2025 साठी. त्यासाठी त्याचे पद जे असणार मित्रांनो, असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरसाठी 10 वॅकन्सी असणार आहे. सीनियर टेक्निकल असिस्टंटसाठी 19 वॅकन्सी, ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी 21 वॅकन्सी, टेक्निकल असिस्टंटसाठी 30 वॅकन्सी. टोटली त्या 80 पदांसाठी वॅकन्सी निघाली सगळ्या पदांना मिळवून. इथं इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगवाले, डिप्लोमावाले अप्लाय करू शकता. त्यानंतर ITIवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. कोणत्याही ट्रेडमध्ये ITIवाल्यांसाठी मुलाखतीनुसार इथं सिलेक्शन असणार आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. आपल्याला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि त्यांच्या ॲड्रेसवर आपल्याला मुलाखतीला जायचं आहे. तिथे रँक वगैरे आणि तो फॉर्म तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नवीन आहे, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta ID, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी असणार आहे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून वॅकन्सी असणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग कंपनी असणार आहे. बेलापूर भवनकडून सेक्टर नंबर 11 बेलापूर CBDला जे ऑफिस आहे मित्रांनो. ओके. याची नोटिफिकेशन आलेली 28/8/2025ला. मग 2025ची लेटेस्ट नोटिफिकेशन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून KRCL पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजकडून इथं अंडरटेकिंग कंपनी असणार आहे. कॉर्पोरेट ऑफिस त्याचं बेलापूर CBDमध्ये असणार आहे, नवी मुंबईमध्ये. ओके. इन्व्हाइट फॉर ऑनलाईन फॉलोइंग पोस्ट फॉर फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे. ओके. कॉन्ट्रॅक्चुअल बेसिस जॉब असणार इलेक्ट्रिकल अँड प्रोजेक्ट डिपार्टमेंटमध्ये. पिरियड ऑफ 3 इयर्ससाठी इथं वॅकन्सी असणार आहे. 3 वर्षासाठी इथं वॅकन्सी असणार आहे. सीरियल नंबर, नेम ऑफ द पोस्ट, आपल्या कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे. टोटल पोस्ट दिलेली आहे. सीरियल 1 नंबरला असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी टोटल 10 वॅकन्सी कॅटेगरीनुसार. सीनियर सीनियर टेक्निकल असिस्टंटसाठी टोटल इथे 19 वॅकन्सी कॅटेगरीनुसार. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी टोटल 21 वॅकन्सी कॅटेगरीनुसार. टेक्निकल असिस्टंटसाठी टोटल इथं 30 वॅकन्सी कॅटेगरीनुसार. टोटल इथं 80 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. आता त्याच्यामध्ये मंथली इथं पगार वगैरे दिलेला आहे, जे की आपल्याला इथं नेम ऑफ द पोस्ट आणि आपल्या इथं सिटीनुसार इथं पगार वगैरे दिला जाणार आहे. जसे की आपल्याला X क्लास सिटी, Y क्लास सिटी, Z क्लास सिटीनुसार असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला असिस्टंट 1 नंबरला असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरला पगार जो असणार आहे ₹67,140 पासून तर ₹76,660 पर्यंत आपल्याला पगार भेटू शकतो सिटीनुसार. 2 नंबरचे जे पद आपल्याला सीनियर टेक्निकल असिस्टंटसाठी यांना पगार भेटू शकतो ₹50,060 पासून ₹57,140 पर्यंत. आणि आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी 41,380 पासून तर 47,220 पर्यंत आपल्याला पगार भेटू शकतो. टेक्निकल असिस्टंटसाठी तर 35,500 पासून ₹40,500 पगार भेटू शकतो. ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे बेसिक पगार, DA, HRA वगैरे असणार आहे. मोबाईल अलाउन्स भेटणार आहे. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. ओके. प्रोबेशन आपल्याला इन्क्लुडिंग आपल्याला इथं भेटणार आहे पगार वगैरे ॲन्युअली. ओके. पगार 8% वाढून भेटणार आहे. ऑदर आपल्या अलाउन्स भेटणार आहे, फॅसिलिटी असणार आहे. बेसिकली आपल्याला प्रीमियर पेड लाईफ इन्शुरन्स भेटणार आहे. ₹500 पर मंथ आपल्याला असणार आहे याच्यासाठी कंपनीकडून. हेल्थ बेनिफिट असणार आहे याच्यासाठी, OPD फॅसिलिटी वगैरेसाठी ₹500 पर मंथ. ओके. TA वगैरे भेटणार आहे, ट्रॅव्हल फॅसिलिटी भेटणार आहे. जे की आपल्याला ट्रॅव्हल आपल्याला ड्युटी रेल्वेजकडून आपल्याला थर्ड क्लास एसीमध्ये आपल्याला इथं आपण प्रवास करू शकतो कुठे पण आपण. ओके. आता त्याच्यामध्ये रेंट ऑफ हाऊस आपल्याला दिलेले आहे आणि अँड हॉस्टेल दिलेले आहे. रेंट हाऊस आपल्याला इथं दिलेलं आहे प्रोव्हाइड फॉर ऑन ड्युटी झाल्यावर. ओके. रिक्वायरमेंट फॉर हॉटेल चार्जेस वगैरे आपल्याला रेंट आपल्याला फिक्स आपल्याला असणार आहे. वाउचर्स वगैरे. ओके. लीव्हज वगैरे दिलेले आहे. बेसिकली आपल्याला याच्यामध्ये 15 डे लीव्हज भेटत असतात. ओके. अर्न लीव्ह आणि आपल्याला बाकीचे आपल्याला मग पेड लीव्ह असतात. ओके. जे काही आपल्या पगारातून कट होतात. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार याच्यामध्ये आपण तुम्हाला मी सांगू इच्छितो आता याच्यानुसार, जे की नेम ऑफ द पोस्ट टोटल वॅकन्सी दिलेली आहे याच्यामध्ये, जे की मी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके. इलेक्ट्रिकल असिस्टंट इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियर 10 वॅकन्सी, सीनियर टेक्निकल असिस्टंटला 19 वॅकन्सी, ज्युनियर टेक्निकल असिस्टंटला 21 वॅकन्सी, टेक्निकल असिस्टंटला 30 वॅकन्सी. ओके. टोटल याच्यामध्ये इंट्रोडक्शन सीट वगैरे दिलेलं आहे. एज लिमिट जे असणार आहे याच्यामध्ये 1/8/2025 पर्यंत काउंट होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 वर्षाची सूट असणार आहे OBC कॅन्डिडेटला आणि 5 वर्षाची सूट SC/ST कॅन्डिडेटला असणार आहे. ओके. एज लिमिटमध्ये चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. आता याच्यामध्ये असणार आहे तुम्हाला मोड ऑफ सिलेक्शन, जे की आपल्याला वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे स्वतः. तिथं डेट, टाईम आणि प्लेस इथं दिलेला आहे. आता इथं रिपोर्टिंग टाईम असा 9 ते 12 वाजेपर्यंत आपल्याला इथं हजर राहायचं आहे. आता तिथं प्रत्येकाची आता पदानुसार इथं इंटरव्ह्यू होणार आहे. ॲड्रेस सेम असणार सगळ्यांचा. असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी 12/9/2025ला इंटरव्ह्यू आपला
शेड्यूल केलेला आहे, जो की असणार आहे आपल्याला एक्झिक्युटिव्ह क्लब कोकण रेल्वे विहार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नियर स्वीट्स रेल्वे स्टेशन सेक्टर नंबर 40 स्वीट्स वेस्ट नवी मुंबईमध्ये. ओके. त्याच्यानंतर सेकंड आपले जे असणार आहे सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी 15/9/2025 ला इंटरव्ह्यू असणार आहे एक्झिक्युटिव्ह क्लबमध्ये कोकण रेल्वे विहार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नियर आपल्या स्वीट्स रेल्वे स्टेशन सेक्टर नंबर 40 स्वीट्स नवी मुंबईमध्ये. ओके. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी 16/9/2025 ला इंटरव्ह्यू ॲड्रेस सेम असणार आहे स्वीट्समध्ये. ओके. आणि टेक्निकल असिस्टंटसाठी 18/9/2025 ला स्वीट्समध्ये वेट्समध्ये आपल्याला असणार आहे नवी मुंबईला. ओके. या अशा पद्धतीने आपल्याला इंटरव्ह्यू शेड्यूल केले जाणार आहे. इंटरव्ह्यूनुसार आपलं सिलेक्शन आपलं असणार आहे, जे की आपल्या इंटरव्ह्यूमध्ये मार्क वगैरे भेटतील त्यानुसार. लिस्ट ऑफ सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट आपल्या सोबत घेऊन जायचे इंटरव्ह्यूला, जे की आपल्याला कॉपीज फॉर सर्टिफिकेशन एज प्रूफ ऑफ क्वालिफिकेशन्स. ओके. कॉपीज फॉर एसीसी सर्टिफिकेशन एचईसी सर्टिफिकेशन कॅटेगरी सर्टिफिकेशन 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन आणि आपल्या इथं सर्टिफिकेशन फॉर ग्रॅज्युएट फॉर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर फॉर याच्याकडून. ओके. आणि आपल्याला प्रिंटआउट ॲप्लिकेशनची घेऊन द्यायची आहे. ओके. त्याच्यानंतर इथं जनरल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ॲप्लिकेबलसाठी ऑल याच्यामध्ये कॅन्डिडेटला प्युअरली फॉर इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. इंटरव्ह्यू बेसिस आपण इथं सिलेक्शन असणार आहे. कॅन्डिडेटला इथं संपूर्ण इलिजिबिलिटी क्रायटेरिया व इंटरव्ह्यूच्या बेसवर आपल्याला चेक केलं जाणार आहे डॉक्युमेंटेशन्स वगैरे. त्यानुसार आपल्या इथं पर्सेंटेज वगैरे आपल्याला मार्क वगैरे भेटणार आहे. ओके. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे कॅन्डिडेटला इथं आपल्याला जे की असणार आहे KRCL कडून ग्रुप डिस्कशन असणार आहे, GT आपलं होणार आहे. ओके. इंटरव्ह्यू नंतर GT आपलं सिलेक्शन असणार आहे. परफॉर्मन्स बेस आपल्याला इथं क्वालिफिकेशन वगैरे आपलं चेकआउट केले जाणार आहे. जो आपल्याला याच्यामध्ये बोर्ड ऑफ टर्म अँड कंडिशन असणार आहे याच्यामध्ये. ओके. पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट आपल्याला दिलेल्या 3 वर्षासाठी आपण इथं कॉन्ट्रॅक्ट पिरियडमध्ये येऊ शकतो आणि आपल्याला जसं 2 वर्षानंतर इथं वाढवून भेटू शकतो, म्हणजे 5 वर्षापर्यंत आपल्याला ड्युटीसाठी इथं ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके. ते तुम्हाला मी ॲड्रेस वगैरे संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता सिलेक्टेड कॅन्डिडेटला इथं बॉन्ड असणार आहे तर 50,000 रुपये आपल्याला बॉन्ड जमा करायचा. 50,000 रुपये आणि 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर आपल्याला बॉन्ड जमा करायचा आहे. ओके. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबरवर चेकआउट करून टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्याकडे तुम्हाला नोटिफिकेशन येणार नंतर. ओके. आणि अशा छोटी मोठी दिलेली आहे माहिती वगैरे 28/8/2025 नोटिफिकेशन आलेली बेलापूर CBT कडून. ओके. आता ॲप्लिकेशन फॉर्मॅट तुमचा हा असणार आहे, सोबत घेऊन जायचा आपल्याला फॉर्म भरून. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला संपूर्ण माहिती आपल्याला भरायचं आहे. ओके. तर ते रिक्वायरमेंट दिलेले नोटिफिकेशनबद्दल 28/8/2025 पर्यंत कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहे तुम्ही, ते 4 पोस्ट दाखवले तुम्हाला मी पासपोर्ट साईज फोटोग्राफ क्रॉस आपल्याला सिग्नेचर इथं आपल्याला सही अपलोड करायची आहे. नेम ऑफ द कॅन्डिडेट्स आपल्याला जे पण असेल महिला पुरुष जे नाव टाकायचं आहे. हस्बंड नेम महिलांसाठी आपलं पुरुषांसाठी फादर नेम. पोस्टल ॲड्रेस टाकायचा आपला पिनकोड संपूर्ण ॲड्रेस मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे. एज टाकायचं आपल्याला 1/8/2025 पर्यंत एज लिमिट काउंट करून घ्यायचं. इयर मंथ आणि डेमध्ये जेंडर सिलेक्ट करायचं मेल फिमेल आणि कम्युनिटी आपली टाकायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन लिहायचं इथं म्हणजे नेम ऑफ द एक्झामिनेशन पासिंग इयर नेम ऑफ द बोर्ड आणि युनिव्हर्सिटी पर्सेंटेज दिलेले आहे. 10वी 12वी डिप्लोमा ग्रॅज्युएट ITI जे पण आपलं असेल त्याच्यानुसार आपल्याला टाकायचं याच्यामध्ये संपूर्ण माहिती. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे अदर क्वालिफिकेशन आपल्याला टाकायचं आहे. प्रोफेशनल एक्सपिरियन्स वगैरे असेल तिथे टाकू शकतो आपल्याला. पोस्ट हेड कधीपासून कुठपर्यंत काम केलेलं आहे, मंथली आपल्याला पगार किती होता, ऑर्गनायझेशनचं जॉब कसं होतं आणि आपल्याला डिटेल वगैरे द्यावी लागेल. काम का सुटलं वगैरे असं तर माहिती वगैरे द्यायचं. सिग्नेचर फॉर ॲप्लिकंट आपली फक्त सिग्नेचर करायचे, नाव टाकून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशनमध्ये बॉक्समध्ये आपल्याला टिक करायचे आहे जे डॉक्युमेंट आपण देणार आहोत. सेल्फ अटेस्टेड आपल्याला प्रूफ द्यायचे क्वालिफिकेशन त्या बॉक्समध्ये आपल्याला खून करायची बरोबरची खून अशा पद्धतीने जी की अशी. त्यानंतर इथं सेल्फ अटेस्टेड आपल्याला प्रूफ द्यायचे आहे. SSC सर्टिफिकेशन डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन कॅटेगरी वाईज सर्टिफिकेशन 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स सेल्फ अटेस्टेड आपल्याला प्रोविजनल एम्प्लॉय वन ऑफ कॅरेक्टर सर्टिफिकेशन. ओके. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली साईन साईन करायची सही करायची आहे आणि आपल्याला नाव टाकायचं आहे, प्लेस टाकायचं आहे, डेट टाकायचं आहे. ओके. आणि इथं आपल्याला असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, जे की तुम्हाला आता सांगतो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे. फुल टाइम इंजिनिअरिंग अँड इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सवाले 60% झालेली पाहिजे तर अप्लाय करू शकतो. वर्क एक्सपिरियन्स असणारे 6 वर्षाचा पाहिजे आपल्याला. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटवाल्यांसाठी 8 वर्षाचा डिप्लोमा होल्डरसाठी. ओके. तरच आपण अप्लाय करू शकतो. ओके.
त्यानंतर ड्युटीजबद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. जनरल ड्युटीज वगैरे माहिती आणि ड्युटीजबद्दल इथं माहिती वगैरे जाणून घ्यायची आपण, वाचून घ्यायची आहे. एज लिमिट 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आपण आता. ओके. ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्याला असणार आहेत प्रोजेक्टनुसार व्हॅकन्सी. सीनियर टेक्निकल असिस्टंटसाठी इलेक्ट्रिकलला याच्यामध्ये नेम ऑफ द पोस्ट तीच असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला इंजिनिअरिंग डिग्री आणि डिप्लोमावाल्यांसाठी व्हॅकन्सी असणार आहे. 60% आपल्याला पाहिजे आहे डिप्लोमामध्ये, डिग्रीमध्ये. वर्क एक्सपिरियन्स आपल्याला 1 वर्षाचा पाहिजे ग्रॅज्युएटवाल्यांसाठी, 3 वर्षाचा डिप्लोमावाल्यांसाठी असणार आहे. ओके. म्हणजे संपूर्ण माहिती दिली ड्युटीजबद्दल वगैरे. 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ऑल इंडियामध्ये आपल्याला जॉब भेटू शकतो. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी जे ते 60% आपल्याला पाहिजे इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये किंवा डिप्लोमामध्ये 1 वर्षासाठी एक्सपिरियन्स लागणार आहे. डिग्रीमध्ये, डिप्लोमासाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. इथं पण आपण 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ऑल इंडियामध्ये जॉब असणार आहे. टेक्निकल असिस्टंटसाठी इलेक्ट्रिकलला व्हॅकन्सी, आय-टी-आयवाल्यांसाठी इथे व्हॅकन्सी असणार आहे. ओके. आय-टी-आयवाल्यांसाठी मिनिमम वर्क एक्सपिरियन्स 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. तर जॉबबद्दल माहिती दिलेली आहे. 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ऑल इंडियामध्ये जॉब असणार आहे. ओके. आता इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन वगैरे दिलेलं आहे. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. ओके. तुम्हाला हे वाचून घ्यायचं असेल फॉर्मॅट सर्टिफिकेशन वगैरे तुम्ही वाचून घ्यायचं एकदा. लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं. अप्लाय करण्याची दिनांक वगैरे मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. ओके. जे की तुम्हाला परत मी एकदा रिकॉल करून देतो. जे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीचा फॉर्म भरायचा आहे, सॉरी. त्याची की तुम्हाला पी-डी-एफ फाईल मी देऊन दिली मित्रांनो. तुम्हाला इंटरव्ह्यू ॲड्रेस वगैरे इंटरव्ह्यू ॲड्रेस वगैरे सांगितलेला आहे. इंटरव्ह्यू ॲड्रेसला आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म भरून डॉक्युमेंट घेऊन स्वतः जायचं आहे आपल्याला. स्वीट्स दावरेमध्ये नवी मुंबईला असणार आहे आपला इंटरव्ह्यू. ओके. सेक्टर नंबर 40 मध्ये. जर त्याची पी-डी-एफ फाईल तुम्हाला पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. याची ऑफिशियल वेबसाईट लिंक पण देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके. आणि जर तुम्हाला व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, माझ्याशी काही बोलायचं असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा तुम्हाला Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. ओके. आणि काही माझे डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपडेट घेत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपडेटसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.